ठाण्यात रिपब्लिकन सेनेचे उमेदवार निवडून आणणार रामभाऊ तायडे। ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान 7 नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केला। रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅंथर आणि हजारो समर्थकांसह आज सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले। नेत्यांना काही नको, पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी शिंदे गट युती केली आहे। आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मेळावे होतील। लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितले। देशात जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले। रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड, शहर प्रभारी मायाताई कांबळे, राहुल उमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। ठाण्यामध्ये सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो। 3 वाजताची प्रेस कॉन्फरन्स असताना थोडा आम्हाला लेट झाला, तरी आपण सर्वजण इथे थांबला, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला कळलंच असेल की माजी नगरसेवक रामभाऊ तायडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज रिपब्लिकन सेनेमध्ये विलीन झालेले आहेत। त्यांनी त्यांचा दलित पॅंथर विलीन केलेला आहे। त्याचबरोबर अनेक रिपब्लिकन सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातटाचे आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आज इथे सामील होत आहेत आणि त्यासाठी म्हणून खास इथे मी आलेलो आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इथे आज ही जी काही आंबेडकर चळवळीमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण पाहता, आज एवढं प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले। त्याचं कारण एक आहे की आजपर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये युत्या ह्या फक्त नेत्यांसाठी झाल्या। पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन्स होणार आहेत त्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा, यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे। आणि त्याला आंबेडकर चळवळीतल्या वेगवेगळ्या गटातटातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। मी 2 दिवसापूर्वी नागपूरला होतो, तिथे सुद्धा प्रचंड अशी पद्धतीची प्रेस झाली, कार्यकर्ते जॉईन झालो। अमरावतीला गेलो, तिथेही मोठा पद्धतीचा मेळावा आणि कार्यकर्ते सामील झालेले आहेत। आणि मुंबईत तर आमच्या ऑफिसमध्ये दर दिवशी 100-200 कार्यकर्ते सामील होत आहेत। एवढी मोठी लाट रिपब्लिकन सेनेची आज आंबेडकर चळवळीमध्ये आलेली आहे। आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे आज कार्यकर्त्याला कुठेतरी आशा व्यक्त झालेली आहे की 50-60 वर्ष हा कार्यकर्ता सत्तेपासून दूर होता, तो कुठेतरी सत्तेमध्ये जाईल। आणि आम्ही या इथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याबरोबर आणि त्यांच्या शिवसेनेवर आम्ही युती केलेली आहे। आणि त्यांना हेच सांगितलेलं आहे की आम्हाला नेत्यांना काही नको, कार्यकर्त्यांना आमच्या या सत्तेमध्ये सामावून घ्या, आणि ते त्यांनी शब्द दिलेला आहे। आणि त्यामुळं आज लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे। या इथे आताच आमचे रामभाऊ तायडे इथे आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत। आम्ही महाराष्ट्राची सध्याची कार्यकारिणी, कारण अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येत असल्यामुळं सध्या डिझॉल्व्ह केलेली आहे आणि त्यामुळे प्रमुख जे कार्यकर्ते येतात त्यांना आम्ही महाराष्ट्राचे नेते अशा पद्धतीने संबोधतो। आणि आज या इथे मी जाहीर करतो की रामभाऊ तायडे हे महाराष्ट्राचे नेते असतील रिपब्लिकन सेनेचे, अशी आपल्या सर्वांना मी इथे ग्वाही देतो। त्याचबरोबर या संपूर्ण इलेक्शन्समध्ये एकनाथरावजी आणि आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन्ही कार्यकर्ते, म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे आमचे कार्यकर्ते, असं पहिल्यांदा त्या कार्यकर्त्यांचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतील। आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघं मिळून दौरे काढणार आहोत। आणि या पद्धतीचं एकंदरीत आम्ही हे 2-3 महिने आधी युतीचा निर्णय घेण्याचं कारणच असं आहे की दोन्ही कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं, ही भूमिका घेऊन आम्ही ही युती केलेली आहे। आणि मला वाटतं की येणाऱ्या महाराष्ट्राच्या आगामी राजकारणामध्ये या युतीमुळे एक चांगलं परिवर्तन आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय। आम्ही आमचा बाप एकच, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आम्ही भाऊच आहे सगळे।
आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात. परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलोय. म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बापच आहेत, परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलोय आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. स्मार्ट सिटी की भ्रष्टाचार सिटी, कोपरी वॉटर फ्रंटचे वास्तव उघड. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी खाडीलगतच्या कोपरी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचा फज्जा उडाला आहे. अवघ्या 2.5 वर्षातच कोट्यवधीचा प्रकल्प मोडकळीस आला असून निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार स्पष्टपणे समोर आला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट चौकशी व कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले आहे. या प्रकल्पात शौचालय, अँफीथिएटर, उद्यान, वाहनतळ, जेटी, रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा, दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा करण्यात आल्या होत्या. मात्र आज या सर्वच सुविधा दुरावस्थेत दिसत असून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचे चित्र आहे. अँफीथिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला या दृश्यांनी ठाणेकर संतप्त झाले आहे. पिंगळे यांनी आरोप केला आहे की निकृष्ट कामे, भ्रष्टाचार व ढिलाई यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली आहे. काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हायला हवी. यापूर्वीही स्मार्ट सिटीतील कामकाजावर गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र ठोस कारवाई न झाल्याने भ्रष्टाचाराला खत पाणी मिळाल्याचे आरोप होत आहेत. ठाणेकरांच्या पैशांचा अपव्यय, महापालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पाचा झालेला फज्जा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नो पीयूसी नो फ्युएल उपकरण प्रभावीपणे राबविणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र PUC हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे. यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो PUC नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. या अनुषंगाने परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार,
सहसचिव परिवहन राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री सरनाईक म्हणाले, राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाऊन म्हणजे स्कॅन केला जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता कळेल. जर त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. तथापि त्याच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकांची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राला युनिट आयडेंटिटी UID असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते. भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल, जेणेकरून रस्त्यावर चालणारे प्रत्येक वाहन हे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असलेले असेल, ज्यामुळे प्रदूषण पातळी कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी मोठा परिवहन विभागाने धडक मोहीम राबवली आहे, अशी सूचनाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली. या बैठकीत परिवहन विभागाच्या कार्यालयामध्ये आगीची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लावणे, परिवहन भवन बांधकाम आदी बाबींचा आढावाही परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी घेतला आहे. तेरा सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखलपूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील. संबंधितांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी व राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्यासाठी येत्या शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती रवींद्र पाजणकर यांनी केले आहे. लोक अदालतीच्या निवड्या विरुद्ध अपील नाही, एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपापसात समजुतीने होत असल्याने कोणाची हार वा जीत होत नाही. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणे लोक अदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. वेळ पैसा यांची बचत होते. इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते. मागील 2 लोक अदालतमध्ये विक्रमी प्रकरणे निकाली काढण्यात यश ठाणे जिल्हा सेवा विधी प्राधिकरण ठाणेमार्फत आणि पालघर जिल्ह्यातील माहे 22 मार्च 2025 आणि 10 मे 2025 मध्ये एकूण 60,392 न्यायालयीन प्रलंबित आणि 1,39,662 दावा दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम संबंधितांना मिळाली आहे.